जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 27. भवाच्या भये काय भीतोस लंडी धरी रे मना धीर धाकासी सांडी. रघुनायका सारिखा स्वामी शिरी नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. श्रीराम दीनानाथ हा राम कोदंडधारी पुढे देखता काळपोटी थरारी. मना वाक्यने मस्त हे सत्यमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे बळे भक्तरी पूशिरी कांबी वाजे. पुरी वाहिली सर्वजेने विमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम समर्थाची आ सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकतिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम महासंकटी सोडिले देवजेने प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. जया ते स्मरे शैलजा शूलपाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम अहल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली. जया वर्णिता शीनली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम वसे मेरुमांदार हे सृष्टिलीळा शशी सूर्यतारांगणे मेघमाळा. चिरंजीव केले जनी दास दोन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम उपेक्षा कदा रामरूपी असेना जीवा मानवा निश्चयो तो वसेना. श्री भारवाहेन बोले पुराणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यासी रक्षितसे चाप पाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम सदा सर्वदा देव सन्निध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम
मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुनाथ थक्कीत होऊ न पाहे, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना रागवी वस्ती कीजे. श्रीराम. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे, तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना रागवी वस्ती कीजे. श्रीराम. मना पाविजे सर्व ही सुख जेथे. जय जय रघुवीर समर्थ. दशक 7वा, समास 9वा. श्रवण निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम समर्थ. आता श्रवण कैसे करावे तेही सांगिजेल अघवे, श्रोतावधान द्यावे एकचित्ते. श्रीराम. एक वक्तृत्व श्रवणी पडे, तेने झाले समाधान मोडे, केला निश्चय विघडे अकस्मात. श्रीराम. ते वक्तृत्व त्यागावे जे माईक स्वभावे, जेथे निश्चयाच्या नावे शून्याकार. श्रीराम. एका ग्रंथे निश्चय केला तो दुजयाने उडविला, तेने संशयोची वाढला जन्मवरी. श्रीराम. जेथे संशय तुटती होय आशंका निवृत्ती, अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे. श्रीराम. जो मोक्षाचा अधिकारी तो परमार्थ पंथ धरी, प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची. श्रीराम. जेने सांडिला इहलोको जो परलोकीचा साधक, तेने पहावा विवेक अद्वैत शास्त्री. श्रीराम. जयास पाहिजे अद्वैत तया पुढे ठेविता द्वैत, तेने क्षोभले उठे चित्त तया श्रोतयाचे. श्रीराम. आवडी सारिखे मिळे तेने सुखची उचंबळे, नाही तरी कंटाळे मानस ऐकता. श्रीराम. ज्याची उपासना जैसी त्यासी प्रीती वाटे तैसी, तेथे वर्णिता दुजयासी प्रशस्त नवटे. श्रीराम. प्रीतीचे लक्षण ऐसे अंतरी उठे अनायासे, पाणी पानवटे जैसे आपणची धावे. श्रीराम. तैसा जो आत्मज्ञानी नर तयास नावडे इतर, तेथे पाहिजे सारासार विचारणा ते. श्रीराम. जेथे कुळदेव्या भगवती तेथे पाहिजे सप्तशती, इतर देवांची स्तुती कामानये सर्वथा. श्रीराम. घेता अनंताच्या व्रता तेथे न लगे भगवद्गीता, साधुजनासी वार्ता फळाशेची नाही. श्रीराम. वीर कंकण घालिता नाकी, परी ते शोभा पावे नाकी, जेथील तेथे आणिकी कामानये सर्वथा. श्रीराम. नाना महात्मे बोलिली, जेथील तेथे वंद्य झाली, विपरीत करुण वाचिली तरी ते विलक्षण. श्रीराम. मलार महात्मा द्वारकेसी, द्वारका महात्मनेले काशी, काशी महात्मा व्यंकटेसी शोभा न पवे. श्रीराम. ऐसे सांगता असे वाड, परी जेथील तेथेची गोड, तैसी ज्ञानियास चाड अद्वैत ग्रंथाची. श्रीराम. योगियांपुढे राहण, परीक्षवंतांपुढे पाषाण, पंडितांपुढे डफगाण शोभा न पवे. श्रीराम. वेदज्ञापुढे जती, निस्पृहापुढे फळश्रुती, ज्ञानियांपुढे पोथी कोकशास्त्राची. श्रीराम. ब्रह्मचर्यापुढे नाचणी रासक्रीडा निरूपणी, राजहंसापुढे पाणी ठेविले जैसे. श्रीराम. तैसे अंतर्निष्ठांपुढे ठेविले शृंगारी कटिपडे, तेने त्याचे कैसे घडे समाधान. श्रीराम. रायास रंकाची आशा, तक्र सांगणे पियुषा, संन्याशासी वो वसा उचिष्ट चांडाळी. श्रीराम. कर्मनिष्ठा वशीकरण पंचाक्षरी निरूपण, तेथे भंगे अंतःकरण सहजची त्याचे. श्रीराम. तैसे पारमार्थिक जन तयास नसता आत्मज्ञान, ग्रंथ वाचिता समाधान होणार नाही. श्रीराम. आता असो हे बोलणे, जयासीस वहित करणे, तेने सदा विचरणे अद्वैत ग्रंथी. श्रीराम. आत्मज्ञानी एकचित्त, तेने पहाणे अद्वैत, एकांत स्थळी निवांत समाधान. श्रीराम. बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैता परता, परमार्थास तत्वता तारुचकी. श्रीराम. इतर जे प्रापंचिक हास्य विनोद नवरसिक, हित नव्हे ते पुस्तक परमार्थासी. श्रीराम. जेणे परमार्थ वाडे अंगी अनुताप चढे, भक्ती साधन आवडे त्या नाव ग्रंथ. श्रीराम. जो ऐकताच गर्भगडे, काते भ्रांती जमावळे, ना तरी एक सरे वोळे म्हण भगवंती. श्रीराम. जेने होय उपरती अवगुण पालटती, जेने चुके अधोगती त्या नाव ग्रंथ. श्रीराम.
जेणे धारिष्ट चढे, जेणे परोपकार घडे, जेणे विषय वासना मोडे, त्या नाव ग्रंथ श्रीराम. जेणे परत्र साधन, जेणे ग्रंथे होय ज्ञान, जेणे होई जे पावन, या नाव ग्रंथ श्रीराम. ग्रंथ बहुत असती, नाना विधाने फळश्रुती, जेथे नुपजे विरक्ती भक्ती, तो ग्रंथची नव्हे श्रीराम. मोक्षे विन फळश्रुती, ते दुराशेची पोथी, ऐकता ऐकता पुढती, दुराशाची वाढे श्रीराम. श्रवणी लोभ उपजेल जेथे, विवेक कैचा असेल तेथे, बैसली दुराशेची भूते, तया अधोगती श्रीराम. ऐकोणीच फळश्रुती, पुढे तरी पावोण म्हणती, तया जन्म अधोगती, सहजची झाली श्रीराम. नाना फळे पक्षी खाती, तेनेची तया होय तृप्ती, परी त्या चकोराचे चित्ती, अमृत वसे श्रीराम. तैसे संसारी मनुष्य, पाहे संसाराची वास, परी ते भगवंताचे अंश, भगवंताची इच्छिती श्रीराम. ज्ञानी आस पाहिजे ज्ञान, भजकास पाहिजे भजन, साधकास पाहिजे साधन, इच्छे सारिके श्रीराम. परमार्थ्यास परमार्थ, स्वार्थ्यास पाहिजे स्वार्थ, कृपणास पाहिजे अर्थ, मनापासूनी श्रीराम. योगियास पाहिजे योग, भोगियास पाहिजे भोग, रोगियास पाहिजे रोग, हरती मात्रा श्रीराम. कवीस पाहिजे प्रबंध, तार्किकास तर्कवाद, भाविकास संवाद, गोड वाटे श्रीराम. पंडितास पाहिजे व्युत्पत्ती, विद्वांसास अधेण प्रीती, कळावंता आवडती नाना कळा श्रीराम. हरिदासा आवडे कीर्तन, सुचिस्मंता संध्या स्नान, कर्मनिष्ठा विधिविधान, पाहिजे ते श्रीराम. प्रेमळास पाहिजे कृणा, दक्षता पाहिजे विचक्षणा, चातुर्य पाहे शहाणा, आदरेसी श्रीराम. भक्त पाहे मूर्ती ध्यान, संगीत पाहे ताळ ज्ञान, राग ज्ञानी तानवाण, मूर्छणा पाहे श्रीराम. योगाभ्यासी पिंडज्ञान, तत्वज्ञासी तत्वज्ञान, नाडी ज्ञानी मात्रा ज्ञान, पाहा तुसे श्रीराम. कामिक पाहे कोकशास्त्र, चेटकी पाहे चेटक मंत्र, यंत्री पाहे नाना यंत्र, आदरेसी श्रीराम. टवाळा आवडे विनोद, उन्मत्तास नाना छंद, तामसास अप्रमाद, गोड वाटे श्रीराम. मूर्ख होय नादलुब्धी, निंदक पाहे उणी संधी, पापी पाहे पापबुद्धी, लावून अंगी श्रीराम. एका पाहिजे रसाळ, एका पाहिजे पल्लाळ, एका पाहिजे केवळ साबडी भक्ती श्रीराम. आगमी पाहे आगम, शूर पाहे संग्राम, एक पाहती नाना धर्म, इच्छे सारिके श्रीराम. मुक्त पाहे मुक्तलीळा, सर्व पाहे सर्व कळा, ज्योतिषी भविष्य पिंगळा, वर्णू पाहे श्रीराम. ऐसे सांगावे ते किती आवडी सारिके ऐकती, नाना पुस्तके वाचिती सर्व काळ श्रीराम. परी परत्र साधने विण, म्हणो नये ते श्रवण, जेथे नाही आत्मज्ञान, तया नाव कर्मणा श्रीराम. गोडी विण गोडपण, नाके विण सुलक्षण, ज्ञाने विण निरूपण, बोलोची नये श्रीराम. आता असो हे बहुत ऐकावा परमार्थ ग्रंथ, परमार्थ ग्रंथे विण व्यर्थ, गथा गोवी श्रीराम. म्हणोनी नित्यानित्य विचार, जेथे बोलिला सारा सार, तोची ग्रंथ पैल पार, पाववी विवेके श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास नववा. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. मिथ्या ते देहांत निरूपण समास 10वा. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. मिथ्या तेची झाले सत्य, सत्य तेची झाले असत्य, माया विभ्रमाचे कृत्य, ऐसे असे पाहता श्रीराम. सत्यकळा या कारणे बोलिली नाना निरूपणे, तरी उठे ना धरणे असत्याचे श्रीराम. असत्यांतरी बिंबले न सांगता ते दृढ झाले, सत्य असोन हारपले जेथील तेथे श्रीराम. वेदशास्त्रे पुराणे सांगती, सत्याचा निश्चय करीती, तरी नये आत्मप्रचिती, सत्यस्वरूप श्रीराम. सत्य असोन आच्छादले, मिथ्या नसोन सत्य झाले, ऐसे विपरीत वर्तले देखत देखता श्रीराम. ऐसी मायेची करणी कळो आली तत्क्षणी, संत संगे निरूपणी विचार घेता श्रीराम. मागा झाले निरूपण, देखिले आपणासी आपण, तेने बाणली खूण परमार्थाची श्रीराम. तेने समाधान झाले, चित्त चैतन्य मिळाले, निज स्वरूपे ओळखिले निज वस्तुसी श्रीराम.
प्रारब्धी टाकिला देहो बोधे पिटला संदेहो आताची पडो अथवा राहो मिथ्या कळीवर श्रीराम. ज्ञानियांचे जे शरीर ते मिथ्यत्वे निर्विकार जेथे पडे तेची सार पुण्यभूमी श्रीराम. साधू दर्शने पावनतीर्थ पुरती त्यांचे मनोरथ साधू नये ताजिणे व्यर्थ तया पुण्यक्षेत्रांचे श्रीराम. पुण्य नदीचे जे तीर तेथे पडावे शरीर हा इतर जनाचा विचार साधू नित्यमुक्त श्रीराम. उत्तरायण ते उत्तम दक्षिणायण ते अधम हा संदेही वसे भ्रम साधू तो निस्संदेह श्रीराम. शुक्लपक्ष उत्तरायण गृही दीप दिवा मरण अंती राहावे स्मरण गती कारणे श्रीराम. इतुके न लगे योगियांसी जो जीतची मुक्त पुण्य रासी तिळांजुळी पाप पुण्यासी दिदली तेने श्रीराम. देहाचा अंतवरा आला देह सुखरूप गेला त्यासी म्हणती धन्य झाला अज्ञानजन श्रीराम. जनाचे विपरीत म्हण अंती भेटतो भगवंत ऐसे कल्पनघात करीती आपुला स्वये श्रीराम. जिता सार्थक नाही केले व्यर्थ आयुष्य निघून गेले मुळी धान्येची नाही पेरिले ते उगवेल कैचे श्रीराम. जरी केले ईश्वर वचन तरीच होईजे पावण जैसे व्यवहारिता धन रासी माथा लाभे श्रीराम. दिधल्या विण पाविजेना पेरिल्या विण उगवेना ऐसे हे वाक्य जना ठाऊकेची आहे श्रीराम. न करिता सेवेच्या व्यापारा स्वामी समणे कोठे मुशारा तैसे अंत्य भक्त नरा स्वहित न घडे श्रीराम. जिता नाही भगवत भक्ती मेल्या कैची होईल मुक्ती असो जे जे जैसे करीती ते ते पावती तैसे श्रीराम. एवण करिता भगवत जन अंती न विजय पावण जरी आले बरे मरण तरी भक्तिवीन अधोगती श्रीराम. म्हणून साधूने आपले जीत असताच सार्थक केले शरीर कारणी लागले धन्य त्याचे श्रीराम. जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी धन्य झाले श्रीराम. साधूचा देह कितपला अथवा श्वानादिकी भक्षिला हे प्रशस्त नवटे जनाला मंदबुद्धीस्तव श्रीराम. अंतवरा नव्हेची म्हणून कष्टी होती इतर जन परिवा पुढे अज्ञान नेणती वर्म श्रीराम. जो जन्मलाच नाही ठाईचा त्यास मृत्यू येईल कैसा विवेक बळे जन्म मृत्याचा घोट भरिला जेणे श्रीराम. स्वरूपानुसंधान बळे सगळी मायाच नाडळे तयाचा पारण कळे ब्रह्मादिकासी श्रीराम. जो जीतची असता मेला मरणास मारून जाला जन्म मृत्यू न स्मरे त्याला विवेक बळे श्रीराम. तो जणी दिसतो परी वेगळा वर्तता भासे निराळा दृश्य पदार्थ त्या निर्मळा स्पर्शलाची नाही श्रीराम. असो ऐसे साधुजन त्यांचे घडलिया भजन तेने भजने पावण इतर जन होती श्रीराम. सद्गुरूचा जो अंकित साधक तेने केलाची करावा विवेक विवेक केलिया तर्क फुटे निरूपणी श्रीराम. हेची साधकासी निर्वणे अद्वैत प्रांजळ निरूपणे तुमचेही समाधान पाणे साधूच ऐसे श्रीराम. जो संतास शरण गेला तो संतची होऊ नटेला इतर जना सोपेगा आला कृपाळूपणे श्रीराम. ऐसे संतांचे महिमान संत संगे होते ज्ञान सत्संगा परते साधन आणिक नाही श्रीराम. गुरुवचनाचे आधारे निरूपणाचे विचारे क्रिया शुद्ध निर्धारे पाविजे पद श्रीराम. परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन सद्गुरु भजने समाधान अकस्मात बाणे श्रीराम. देह मिथ्या जाणोनी जिवे याचे सार्थकची करावे भजन भावे तोष भावे चित्त सद्गुरूचे श्रीराम. शरणांगतांची वाहे चिंता तो एक सद्गुरु दाता जैसे बाळक वाढवी माता नाना यत्ने करुणी श्रीराम. म्हणून सद्गुरूचे भजन जयासी गडे तोची धन्य सद्गुरु वीण समाधान आणिक नाही श्रीराम. सरली शब्दाची खटपट आला ग्रंथाचा सेवट येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन श्रीराम. सद्गुरु भजना परते काही मोक्षदायक दुसरे नाही जयासन म्हणे तेही अवलोकावी गुरुगीता श्रीराम. तेथे निरोपिले परवे पार्वती प्रती सदाशिवे या कारणे सद्भावे सद्गुरु चरण सेवावे श्रीराम. जो एक ग्रंथीचा विवेक विवंचुणी पाहे साधक तयास सापडे एक निश्चय ज्ञानाचा श्रीराम. जे ग्रंथी बोलिले अद्वैत तो म्हणू नये प्राकृत सत्य जाणावा वेदांत अर्थविषयी श्रीराम.
प्राकृते वेदांतकडे सकळ शास्त्री पाहता मिळे आणि समाधान निवळे अंतर्यामी श्रीराम ते प्राकृत म्हणू नये जेथे ज्ञानाचे उपाय मूर्खासी हे कळे काय मरकटा नारिकेळ जैसे श्रीराम आता असो हे बोलणे अधिकार परत्वे घेणे शिंपीमधील मुक्त उणे म्हणू नये श्रीराम जेथे नेती नेती श्रुती तेथे न चले भाषा व्युत्पत्ती परब्रह्म आदि अंती अणुर्वाच्य श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहांत निरूपणनाम समास 10वा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ श्रोती भावे सावध विमळ ज्ञान बाळबोध गुरुशिष्यांचा संवाद अति सुगम परियेसा श्रीराम दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26 झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सौडारे सहजचे अनर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी बाणावे जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम 20 दशक दोन्हीचे समास साधके पहावे सावकास विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम ग्रंथाचे करावे स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम देहे तव पाचा भूतांचा करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुणी श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदाव उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दासबोधाची आरती वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला महानुभाव संत जनी अनुभव चाखिला अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दासबोधा नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा मायाचक्र उगवी हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दासबोधा 20 दशकींचा अनुभव जो पाहे नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होय अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दासबोधा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा
हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना हरिभक्त तो शक्त कामास मारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी हनुमंता मुझी कुळवल्ली राममंडपा वेला गेली श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे आमुचे कुळी हनुमंत हनुमंता मुझे मुख्य दैवत तया विणामुचा परमार्थ सिद्धितेन पवे सर्वथा साह्य आम्हासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ श्री गुरु श्रीराम समर्थ काय उणे दासासी दाता एक रघुनंदन वरकडलंडी देईल कोण तया सोडवण आम्ही जन कोणाप्रती मागावे म्हणोनी आम्ही रामदास श्रीरामचरणी अमुचा विश्वास कोसळोणी पडो हे आकाश आणिकाची वासन पाहू स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत मारुती उपासनाने मस्त वाढविला परमार्थ रामदासी स्वधामासी जाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याची काजा सदा सर्वदा रामदासासी पावे खळी गांजिता ध्यान सांडोणी धावे आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा ध्यान करू जाता मन हरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करी चापवाण शोभतसे राम माझे मणी राम माझे ध्यानी शोभे सिंहासनी राम माझा रामदास म्हणे विश्रांती मागणे जीवीचे सांगणे हितगुज शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।